जंगलातले वाट दाखवणारे बजरंगीत भेटले आम्हाला. जसं काय आता आपण जंगलात आलेलो, इथं कोणत्याही प्रकारची रेंज नाही आहे. समोर काहीतरी दिसलंय चमकतं हिरवं हिरवं, बघू कोणी माणूस वगैरे आहे का. एक वॉच टॉवर भेटलेलं आहे. जय शिवराय मित्रांनो, मी प्रशांत खेमनार आणि आपलं प्रशांत खेमनार ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. सध्या आपण खानदेश भ्रमंती करतोय आणि जे लळिंग जे जंगलामध्ये एकूण 11 हनुमान आहे, त्या 11 हनुमान आपण शोधतोय. तर आतापर्यंत आपल्याला 7 ते 8 हनुमान सापडले. तर आज तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून परत एक हनुमानाचं दर्शन आपण घडवणार आहे. तर जंगलात आलेलो आपण. जंगलामध्ये एकूण 2 ते 3 हनुमान असं आम्ही ऐकलेलं आहे. प्रॉपर लोकेशन आम्ही घेतलेलं आहे. तर त्या ठिकाणी आम्ही जातोय. थोडा रिस्क आहे, पण मग इतिहासाची आवड आहे आपल्याला आणि संशोधन आपण करतोय आणि तुमच्यापर्यंत इतिहास आपण पोहोचवतोय. 11 हनुमानांचं पूर्ण दर्शन तुम्हाला घडवणार आहे आम्ही. तर आज आपण दुसरं हनुमानांचं दर्शन करणार आहे. आता आपण लळिंगच्या जंगलात आहे. सोबत मित्र आहे, सर्पमित्र नितीन एरगे. कधी साप वाटला धुळे शहरामध्ये तर कधीही कॉल करा. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे मी. जय शिवराय. सकाळी 9 वाजेच्या सुमारास आम्ही आमची संशोधन मोहीम चालू केली. सकाळी एक व्यक्ती भेटले. त्यांनी जवळच कुबडे हनुमान असल्याचे सांगितले, पण किती जवळ आहे त्यांनाही आयडिया नव्हती. जय शिवराय मित्रांनो, आता आपण जंगलामध्ये सुमारे 3 किलोमीटरमध्ये आलेलो आहे. पूर्ण जंगल आहे, काहीच नाही जंगलामध्ये. तर अजूनपर्यंत आपल्याला काही मूर्ती सापडली नाही आहे. मागं आता गाय चरणारे लोक भेटले होते, त्यांना विचारलं आपण, तर ते म्हणे पुढं हनुमानची मूर्ती आहे म्हणे एक. आता आपण पुढं जाऊन चेक करू. चला तर मग. पुढे पुढे करत आम्ही इतक्या दूर निघून जाणार याची कल्पना आम्हालाही नव्हती. आता आपण जंगलात आलेलो, इथं कोणत्याही प्रकारची रेंज नाही आहे. एक एक काडी अजूनमधून येते. पूर्ण जंगल आहे, डोंगर आहे. समोर काहीतरी दिसलंय चमकतं हिरवं हिरवं, बघू कोणी माणूस वगैरे आहे का. माणूस नाही, पतंग होती. सिंदूर ऑपरेशनची पतंग आहे. अशा ठिकाणी म्हणजे ज्यांनी एवढं मोठं भारताचं ऑपरेशन केलं, सिंदूर ऑपरेशन, तर त्यांचं प्रतिमा दिसली आम्हाला. तर अजून मोटिवेशन झालेलो आम्ही. आता थोडं आसपासच कुठंतरी हनुमान आहे, तर बघू अजून जंगलात जाऊन चेक करू आपण. जय हिंद, जय भारत. आता आपण एका धरणाजवळ आलेलो आहे. या ठिकाणी आसपास तिकडं हनुमान आहे असं सांगितलं त्या एका जणाने, गाय चरणाऱ्यांनी. तर मॅपमध्ये जे धरण दिसतं सरड्यासारखं, त्याचा चेहरा दिसतो मॅपमध्ये, तर ते हे धरण आहे. मागे एक देव पुजलेले दिसले आपल्याला. तिथून आम्ही थोडं पुढे येतोय. या ठिकाणी हनुमान आहे का ते संशोधन चालू आहे. बघू आता. आम्ही म्हणजे प्रॉपर हनुमानांच्या आसपासच आहे, पण जंगल खूप मोठं, त्याच्यामुळे थोडंसं शोधायला वेळ लागतोय. बघू कुठं काही मिळतं आहे का. जय शिवराय मित्रांनो, आता आपण सुमारे 8 ते 10 किलोमीटर लळिंग जंगलामध्ये आलेलो आहे. एक वॉच टॉवर भेटलेलं आहे. तर या ठिकाणी वर चढून थोडंसं बघू आपण कोणत्या ठिकाणी काही दिसतं आहे का. आणि आपला खानदेशची राजधानी लळिंग किल्ला समोर आहे. धुक्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही तो, पण जबरदस्त नजारा आहे. चला तर मग शोध घेऊया हनुमानांचा आणि दर्शन घेऊया. हनुमंतरायांची मूर्ती शोधता शोधता आम्ही सुमारे 12 किलोमीटर गारबर्डी तलावाजवळ येऊन पोचलो. जय शिवराय मित्रांनो, आता आपण गारबर्डी तलावाजवळ आलेलो आहे. बघा वर आल्यावर तलाव दिसला. हा गारबर्डी तलाव आहे. मॅपमध्ये पण त्याचं लोकेशन दिसतंय. हा पूर्ण जंगल आहे. तर आता याच्या आसपासच एक हनुमानाची मूर्ती असं गाया चरणाऱ्या लोकांनी सांगितलं आपल्याला. शोधतो आम्ही. थोडंसं जेवण आणलं आहे, पोळी भाजी, तर जेवण करतो आणि आपल्या मोहीमला परत चालू व्हा. आता आपलं जेवण वगैरे केलं तर आपण संशोधन मोहीम घेतोय. अजून काही सापडलं नाही.
वॉच टॉवरवरून पाहतोय आता कोणत्या दिशेने जायचं बघून घ्या. आता बघू, आता समोर चालू आहे आमचं विचार जायचा, कारण की मॅपमध्ये त्या डोंगरला दाखवतं आहे की या ठिकाणी मारुतीरायाची मूर्ती आहे बुवा असं. हा जो माझ्या मागं आहे तो गारबर्डी तलाव आहे समोर, आणि ही आनेकवाडी शिवारामध्ये आलेलो आता आपण. चला तर मग आता जाऊन बघूया आणि थोडंसं मोहीम पुढं करूया. अजून काही सापडलं नाही आहे, शोधतोय. आता एक मनुष्य दिसला मासे पकडतोय धरणमध्ये, तलावामध्ये. तर मग त्या भाऊला विचारू बघू आता ह्या ठिकाणी तुला काही निदर्शनास आलेलं आहे का, हनुमान वगैरे समोर आहे. चला तर मग बघू, आज दर्शन घेऊनच जायचे हनुमानरायांचे. 3 पैकी एक तरी हनुमान आपण आज दर्शन घेऊ, कारण की प्रॉपर लोकेशन जंगलामध्ये आहे, पण ते आपल्या सापडलं नाही अजून. त्याच्या आसपासच आम्ही कुठेतरी फिरतोय असं वाटतं आम्हाला. एका मासे पकडणाऱ्या व्यक्तीला विचारलं आम्ही, तर त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे पुढं जावं लवंगच्या कोपऱ्याने. बघू दर्शन होतं का. या ठिकाणी जे वाट सुरू आहे, जे गाय वगैरे चारायला येतात, त्यांनी या ठिकाणी पाणी पिण्यासाठी खंदून ठेवलेलं आहे. आता ताण लागली आहे, चला तर मग आस्वाद घेऊया जंगलातील पाण्याचा. पाण्याची चव एकदम भारी, निसर्गरम्य आणि फिल्टर पाणी. चला तर मग हनुमंतराया जवळचे दर्शन घेऊया. शेमनासारखं पाणी ना, एकदम चवदार पाणी, क्वालिटी वॉटर प्युरिफायरपेक्षा चांगलं आहे. आज शनिवार आहे, सुमारे 3 तासापासून आम्ही संशोधन करतोय या ठिकाणी काही मूर्ती वगैरे सापडते का. मूर्ती तर आहेच, पण मग जागा एक्झॅक्ट माहिती नाही आपल्याला. आता मारुतीरायाच्या कृपेने जवळपास गेलेलो आहे. जे आम्हाला लोकेशन काही वाट सरूंनी सांगितलं होतं त्याच्या आसपास आता आम्ही आलेलो आहे. काही खडकाळ जमीन आहे म्हणे, तर एक खडकाळ आहे. तर मला वाटतंय की 5 मिनटं अजून असेल बघ काहीतरी. चल पुढं. हे खडकाळ जे आम्हाला लोकेशन सांगितलं होतं ते लोकेशन इथं दिसतंय. चला तर मग, जय श्रीराम. ठिकाणी भाऊ आम्हाला दाखवून देणार तेवढं. अरे म्हणजे कुठे आहे असं सांगून दे, आम्हाला माहित नाही. आम्ही ना 3 तासावरून शोधतो. आम्ही केव्हाचा फिरतोय इकडं. नमस्कार मित्रांनो, आपल्याला भाऊ भेटले एक. भाऊ नाव काय? नंदू भाऊ मोरे. जंगलातले वाट दाखवणारे बजरंगीत भेटले आम्हाला. जसं काय 3 तासापासून फिरतोय. आता भाऊ दाखवत आहे या ठिकाणी आहे असं. तर इथं का ते खंडेल होतं मध्ये पाण्याच्या ठिकाणी. आम्ही जर पाणी पिलं थोडंसं. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 3 ते 4 तास भ्रमंती केल्यानंतर महाराजांचा भगवा ध्वज दिसतोय समोर. त्या ठिकाणीच आपले हनुमंतराय. चला तर मग दर्शन घेऊया.
जय शिवराय मित्रांनो. आता आपण कुबड्या हनुमान आणि झोपलेला हनुमान जे म्हणतात त्या ठिकाणी आपण आलेलो आहे. तर हे बघा, हे आपल्यासमोर हे जे आहे हनुमानचं शिळसारखं दाखवलं आहे, सिंदूर लावलेलं आहे. तर याला उपरे हनुमान आणि किंवा कुबड्या हनुमान म्हणून ओळखतात. तर 4 ते 5 तासांच्या नंतर आम्ही शोध घेत आता आलेलो आहे. दर्शन झालेलं आहे. तर खूप जंगलात आहे, त्या ठिकाणी येणं खूप कठीण आहे. 15 ते 18 किलोमीटर दूर आहे जंगलामध्ये. तर आपल्यासमोर हे जे दिसते शिल्प, तर यालाच गावातील काही लोक कुबड्या हनुमान किंवा उपरे हनुमान म्हणतात किंवा झोपलेला हनुमान म्हणतात. तर येच येतो. पण हा जो हनुमान आहे हा 11 हनुमानमध्ये येणार नाही. फक्त एक जंगलातील एक हनुमान म्हणून पूजासाठी एक श्रद्धास्थान म्हणून तिथं पूजलेलं आपल्याला दिसतंय. तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. 11 हनुमानांचा शोध आपण घेतोच आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच 11 हनुमानपैकी एक हनुमान नक्कीच तुम्हाला दर्शन घडवेल आणि मी सुद्धा दर्शन करेल. चला तर मग, जय शिवराय.